आपला हेतू हाच आहे, भारतीय बौद्ध महासभा हिचा प्रचार आणि प्रसार करणं. तुम्ही बारकाईने जर बघितलं असेल तर ह्या भगवत धर्म परिषदेची सुरुवातच आपण संस्थेच्या प्रोटोकॉलनुसार प्रस्तावनेने केलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा संधी भेटेल त्या त्या ठिकाणी आपल्याला संस्थेला रिप्रेझेंट करायचे, संस्था वाढवायची. आज सर जरी संस्थेच्या आत नसतील परंतु भारतीय बौद्ध महासभेचाच प्रचार करतात. नाना देखील भारतीय बौद्ध महासभेचाच प्रचार करतात. दुपटे साहेब देखील भारतीय बौद्ध महासभेचाच प्रचार करतात. तर आम्ही हा मेसेज घेतला पाहिजे, आम्ही संस्थेच्या आत राहून संस्था वाढवतो आणि जे लोक संस्थेच्या बाहेर राहून संस्था वाढवतात, आपण जर एकत्र आलो तर नक्कीच काही चांगलं होणार आहे. म्हणून जो कार्यक्रम जो आहे फक्त त्या चौकटीत न मानता माझाच संघटक, माझाच पदाधिकारी आणि माझाच कार्यक्रम, ही फुलपट्टी आपण तोडली, ही चौकट आपण तोडली आणि संस्थेला नाव ठेवणारे, संस्थेतून लांब जाणारे लोक संस्थेत कसे येईल त्यासाठी सरांचा अनुभव आहे, नानांचा अनुभव आहे आणि असं एकत्र आपण या ठिकाणी हे केलेलं आहे. तर त्यांची नावाची लिस्ट आहे ना. तर या ठिकाणी प्रज्ञाताई थोरात यांचा सन्मान, ज्यांनी 15 दिवस व्हॉट्सअपला ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना धम्माचा प्रचार प्रसार केला आणि दान गोळा केलं, आम्हाला त्या दानाचं सहकार्य झालं. अशा प्रज्ञाताई थोरात यांचं स्वागत विद्याताई कांबळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सपनाताई कदम, आपटेवाडी. थांबा थांबा तुम्ही तुझ्या पहिले यांना सगळं करणं यादव गुरुजी थांबा एक मिनिट, फोन द्या. त्या ठिकाणी आदरणीय समजा सैनिक मेजर रेखाताई ठेंगे त्यांना विनंती करू त्यांनी इथे यायचे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय राजगुरुताई त्यांना सन्मानपत्र देतील. नाव नाही गुन्हा गायकवाड साहेब व्यवस्थित माफ करा, मी मेजर नाहीये, छोटासा सैनिक आहे. आमच्यासाठी मेजरच आहे. आदरणीय सोमपूर साहेब ते या ठिकाणी आले, टाळ्यामधून त्यांचं स्वागत झालं पाहिजे. आमचे धम्मसेवक आदरणीय दत्तू निकाळे साहेब यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यायचे. थांबा आता एक एक सुभाषाने साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं. तुम्ही तिथंच थांबा. आदरणीय धम्मसेविका मंगल अरुण वांद्रे, वांद्रे आहे. वंदनाताई जनार्दन जगताप, आदरणीय धम्मसेविका रमाताई आहिरे. टाळा वाजवा. या रमाताई ताईंनी आर्थिक सहकार्य या ठिकाणी सुंदर प्रकारे नाना सोनकामे झाले ना तुम्ही. आदरणीय धम्मसेविका शीतलताई कांबळे, आदरणीय धम्मसेविका सपनाताई कदम, आदरणीय सपनाताई कदम, ठीक, धन्यवाद. मी ताईंना विनंती करेल आपण अस्वस्थ व्हायचं आहे.
त्यानंतर आदरणीय सोनकांबळे सर आणि शिशुपाल नाना यांना विनंती करू. हा. आदरणीय शीतलताई कांबळे. शिशुपाल नाना. आदरणीय महेंद्र पिंपळकर साहेब. मंगलताई. आदरणीय मंगलताई अरुण कुमार. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अल्पहार सुरू करू शकतात. मी सर्वांना आणि जाणांना विनंती करतो, आपण आसनस्थ व्हायचं आहे. या ठिकाणी सुनील दुपटे साहेब आणि आमचे उभारी काका विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय रजनीताई ठवरे. थोडे पुढे काका झालं पुढे नाही. हां आदरणीय धम्मसेविका प्रज्ञा अमोल थोरात. थोडं पुढे मी या ठिकाणी शाहीर संजय काळवाग यांना विनंती करतो. आणि आमचे चिखलोली सिद्धार्थनगर गायकवाड साहेब यांना विनंती करतो. आदरणीय धम्मसेवक सुरेश उभाई गुरुजी. आदरणीय धम्मसेविका उषाताई भैयाजी मागाडे. का हे का घर आहे का घर आहे आदरणीय धम्मसेविका सुजाताताई गौतम बच्चाव. मी शीतलताई आणि दुप्तेताई यांना विनंती करतो, आपण इथे यायचंय, आपण आसनस्थ व्हायचंय. आदरणीय शीतलताई आणि दुप्तेताई. बच्चादांचं आपण स्वागत करायचं आहे, सन्मान पत्र. नाही आला ना इकडे नाव वाचा ना, लोक आले असतील. काही नाव उशिरा मिळाले, त्यामध्ये प्रिंटला गेलेले आहे. तर इथं जर नसेल तर आपण घरपोच हे सन्मानपत्र त्या बांधवांपर्यंत पोहोचवणार आहोत. आदरणीय धम्मसेविका अलकाताई मिलिंद ढगे. बॅरेजच्या कोणी असेल तर हा अश्विनीताई या. आर्यताई आणि सुहाचार्य साहेब, आपण सन्मानपत्र द्यायचं. हे ढगे द्यायचं आहे हा, तुम्ही स्वीकार करा. आदरणीय धर्मसेवक प्रल्हाद साळवे. प्रल्हाद साळवे साहेब. आदरणीय धम्मसेविका उषाताई दयानंद भोसले. मी भोसले साहेबांना विनंती करेल, आपण त्यांचं सन्मानपत्र स्वीकार करायचं आहे.
आदरणीय धम्मसेवक शामराव सोनकोर सर, ज्यांनी खरोखर खूप परिश्रम करून ही धम्म परिषदेला एक वेगळं रंगरूप दिलेलं आहे आणि कालच ते विशाखापट्टणहून धम्म टूर करून आलेले, धम्माचा अभ्यास करून आलेले. आदरणीय धम्मसेविका अनिराताई प्रल्हाद साळवे, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. मी आयरे साहेबांना विनंती करतो आपण जागेवर बसायचं आहे. यानंतर रेखाताई ठेंगे यांना विनंती करतो आपण इथे यायचं आहे आणि आमच्या धाईंजेताई त्यांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय धाईंजेताई, आदरणीय धम्मसेवक प्रकाश उबाळे गुरुजी, सावे साहेब आपण त्यांचा सन्मान स्वीकारावा. आदरणीय धम्मसेविका जयश्रीताई सरोदे, साहेबांना आदरणीय जयश्रीताई सरोदे, तुम्ही आदरणीय धम्मसेविका अनिलताई प्रमोद तोरणे, बॅरेजवरचं कोणी असेल तर स्वीकार करायचा आहे. यापुढील मी आदरणीय आनंद सोनकामे सर यांना विनंती करतो आपण सन्मानपत्र वितरित करायचे. सर सर इथे इकडे या. कुठपर्यंत झालंय? या ठिकाणी या चौथ्या धम्म परिषदेसाठी धम्मसेविका म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि खूप चांगल्या पद्धतीने धम्म परिषद यशस्वी करण्यात ज्यांचा हिरिरीने सहभाग घेतला अशा अनिताताई प्रमोद तोरणेताई यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. हे सन्मानपत्र त्यांनी स्वीकारायचं आहे. यापुढील धम्मसेवक आयुष्यमान मनोजी जाधव सर यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मानपत्र. धम्मसेविका सुनंदताई जाधव यांना देखील सन्मानपत्र या ठिकाणी देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. विद्याताई त्याचा सन्मान करतील. या धम्म परिषदेमधील सारथ्य करणाऱ्या धम्मसेविका सन्माननीय महानंद बनसोडे सर यांचं देखील या ठिकाणी सन्मानपत्र देऊन ताई त्यांचा स्वीकार करतील. बनसोडे ताई, हा थोरात ताई, आमच्या पत्रकार ताई थोरात ताई. धम्मसेवक बौद्धाचार्य परीक्षा उत्तीर्ण असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा जाधव राणा मुळगाव यांचं देखील या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सुरेशजी जाधव या तुम्ही. धम्मसेवक डॉक्टर नागेश सोनकांबळे, हा. यानंतर पुढील सन्मान वितरित करण्यासाठी येत आहे आमचे शिशुपाल नाना. अण्णा हे क्या डॉक्टर नागेश. आपल्या आंबेडकर चळवळीतील बुलंद तोफ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे नाना
शिशुपाल नाना यांच्या शुभ हस्ते धम्मसेविका सुजाताताई रोकडे यांना सन्मानपत्र देण्यात येत आहे. चौथी धम्म परिषद यशस्वी करण्यातील 7 सोबती बनसोडेताई आहेत का? बघा आलेत का? आलेत का? सुजाताताई बनसोडे, रोकडेताई रोकडे, ऍडव्होकेट सरोज कुमार मित्तर साहेब, धम्मसेवक नेल्सन डाळिंबे साहेब, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना बदलापूर पहिल्यांदा कोणी आणलं असेल तर ते आमचे सरचिटणीस म्हणून भारतीय बौद्ध महासभेत ज्यांनी काम केलं असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शक नवनीतजी गायकवाड हे हिरिरीने सहभाग घेतात. स्वतः ते बौद्धाचार्य आहेत. नवनीतजी गायकवाड ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना बदलापूरमध्ये प्रथम आणणारे याच त्या व्यक्ती नवनीतजी गायकवाड. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील डॅशिंग डायनॅमिक अशा महिला भगिनी बेबीताई माणिक पगारे आहेत का? लढाऊ अशा आमच्या रणरागिनी बेबीताई माणिक पगारे या धम्म परिषदेमध्ये यांचा देखील फार हिरीने सहभाग होता. दुसऱ्या आमच्या धम्मसेविका सुजाताताई रवींद्र पवार सन्मानपत्र देण्यात येत आहे. सुजाताताई रवींद्र पवार. आमच्या दीपालीताई गजबी घ्या ना ना तुला पुष्प द्या ना काय ना. ताईंनी धम्मदान गोळा करताना खूप मोठा मोलाचा वाटा दिलेला आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि हे घ्या आमचे शिशुपाल नाना सुजाताताई रवींद्र पवार यांना सन्मानपत्र देऊन एक छोटीशी भेट या धम्म सेविकेच्या माध्यमातून धम्माची सेवा झालेली आहे. पुढील सन्मानपत्र आमच्या दीपालीताई गजबेताई यांना मी विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते एक छोटंसं व्यक्तिमत्व आहे, परंतु या भावी नगरसेवक कशा होतील याच्यावर आपण काम करायचं. म्हणजे जबरदस्त त्यांच्यामध्ये प्रोटेक्शन भरलेलं आहे आणि अशी मंडळी सुद्धा बदलापूरमध्ये राहते, परंतु त्यांना पुढे आणण्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ सोबत जरुरी आहे. म्हणजे परिवार सांभाळून आणि समाजाची सेवा. धम्मसेविका शोभाताई सातपुते यांना त्या सन्मानपत्र देतील. दीपालीताईंना मी विनंती करतोय. या निवडणुकीत आपल्याला काही यश लागलं नाही हातात, पण या 5 वर्षासाठी आपलं काम करावं लागेल. 3 वर्षांनी परत निवडणूक लागते. दुपटे साहेबांनी आता संदेश दिलेला आहे. यानंतर दीपालीताईंना विनंती करतोय. वैशालीताई धनबीज धम्मसेविका. बॅरेज शाखेच्या 2 आमच्या महिला धम्म भगिनी उपासिका यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचंय. या धम्म मंचावरून आपल्या शुभ हस्ते हे सन्मानपत्र देण्यात येत आहे. बॅरेज रोड शाखा भारतीय बौद्ध महासभा. रंजनाताई वावळ धम्मसेविका. आमच्या वावळ तयार का? रंजनाताई वावळ म्हणजे एकदम बारीक धैर्य यष्टी आहे, पण हाडाच्या कार्यकर्ते आहेत रंजनाताई वावळ. म्हणजे गोल्डन पार्क म्हणतात आमच्या रंजनाताई वावळ. यानंतर पुढील धम्मसेविका वंदनाताई शरद यादव यांना देखील सन्मानपत्र देतील. आमच्या ताईने विनंती करतोय. धम्मसेविका सन्माननीय दमयंतीताई जाधव यांना या ठिकाणी या धम्म मंचावरून या श्रावस्ती बुद्ध विहारात गांगोटी त्याने विनंती करतोय. सन्मानपत्र देण्याचे दमयंतीताई जाधव आहेत का? हे सन्मानपत्र आमच्या गांगोटीताई यांनी स्वीकार करावा अशी विनंती करतोय.